पाकिस्तानच्या लष्कराच्या कोरघोड्या सलग 5व्या दिवशी पाक लष्कराकडून सीमेवर गोळीबार, कुपवाडा आणि बारामुल्ला येथील नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याकडूनही पाकिस्तानच्या लष्कराला चोख प्रत्युत्तर। काश्मीरमधील 87 पैकी 48 पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद, खबरदारीचा उपाय म्हणून 50% पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद। पहलगाममधील गोळीबाराचा नवा व्हिडिओ समोर, झिपलाईनचा अनुभव घेत असताना अचानक मागे गोळीबार, गुजरातच्या अहमदाबादचे रहिवासी ऋषी भट्ट यांनी शूट केला व्हिडिओ। दरम्यान झिपलाईन करताना शेजारील व्यक्ती अल्लाहू अकबर बोलत असल्यानं संशय असल्याचं वक्तव्य। पहलगाम हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर, पहलगाम हल्ल्यावेळी पर्यटक लपतानाचा एक व्हिडिओ समोर, या व्हिडिओत गोळीबारांचे आवाज, पर्यटक भीतीनं खाली बसल्याचं या व्हिडिओ समोर। लष्कर प्रमुखांच्या भेटीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मोदींमध्ये अर्धा तास बैठक, भारत आणि पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा, तर सैन्य कोणत्याही कारवाईसाठी तयार, बैठकीनंतर राजनाथ सिंहांचं मोठं वक्तव्य। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या बैठक, दिल्लीत सकाळी 11 वाजता बैठक पार पडणार। दिल्लीत भारत आणि फ्रान्समध्ये एक महत्त्वाच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी, भारत आणि फ्रान्समध्ये 26 राफेल सागरी लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटी रुपयांचा करार, भारतीय नौदलाची ताकद वाढणार, नवीन करारामुळे भारतात आता राफेल विमानांची संख्या 62 वर। उत्तर युरोपच्या स्वीडन देशातून भारतीय सैन्याला काल गुस्ताफ रॉकेट लॉन्चर, सर्जिकल स्ट्राईकसाठी स्वीडनच्या साप कंपनीकडून भारताला संहारक शस्त्र। सिंधू पाणी करार रद्द झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या हालचाली, उपपंतप्रधान परराष्ट्र मंत्री मोहम्मद इश्वाक दारच्या उपस्थितीत बैठक, या बैठकीला पाकिस्तानातील सर्व मोठे अधिकारी उपस्थित। पाकच्या पंतप्रधान शहबाज शरीफची इस्लामाबादमध्ये बैठक, सिंध प्रांतातील विरोधामुळे शहबाज शरीफ अस्वस्थ, विथरलेल्या पाकिस्तानमध्ये पंतप्रधानांची सीसीआय बैठक। भारतासोबत युद्ध न झालेलंच बरं, युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेले पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना त्यांचे भाऊ आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा सल्ला, पाकिस्तानसाठी युद्ध चांगलं नसल्याचा सल्ला। युद्धासाठी आम्ही तयार आहोत, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं विधान, दोन्ही देशांनी अणुबॉम्बचा वापर करू नये असंही वक्तव्य। युद्धाच्या भीतीमुळे पाकिस्तानी सैन्याची घाबरगुंडी, खचलेल्या मनोबलामुळे हजारो पाकिस्तानी सैनिकांचे राजीनामे, पाकिस्तानातल्या जवळपास 1200 सैनिकांनी राजीनामे दिले। पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा लष्कराकडून पाठलाग, लष्कराने 5 दिवसात 4 वेळा हल्लेखोरांचं लोकेशन शोधून काढलं, 4ही वेळा दहशतवादी दाट जंगलातून पळाले, सूत्रांची माहिती। श्रीनगर पोलिसांकडून दहशतवाद्यांशी संबंधित ठिकाणी छापेमारी, 36 ठिकाणी श्रीनगर पोलिसांकडून छापेमारी, दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी ही छापेमारी। दहशतवाद्यांना काश्मीरी नागरिकांनी मदत केल्याचा संशय आहे, तपासातून ही माहिती समोर, 15 काश्मीरी कामगारांची ओळख पटली, पहलगाम हल्ला प्रकरणी 3 मुख्य संशयितांना अटक, दोघांचा शोध सुरू। आयएसआयने पहलगाम दहशतवादी हल्ल्यात फंडिंग केल्याचा आरोप, तसंच काश्मीरच्या स्थानिक बकरवाल समुदायासोबत संपर्क करून त्यांना रॅडिकलाइज करण्याचाही प्रयत्न केला। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी, प्रशासनाचा हा मोठा निर्णय, कुठल्याही पर्वतांवर इतर ठिकाणी ट्रेकिंगसाठी न जाता फक्त मुख्य पर्यटन स्थळांवरच नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेता येणार आहे। पाकिस्तानातल्या 5 लाखांपेक्षा जास्त मुली भारतात लग्न करून राहतात, भाजप खासदार निशिकांत दुबे यांची एक्स पोस्ट, आत घुसलेल्या या शत्रूंसोबत लढायचं कसं, ट्विट करत दुबेंची प्रतिक्रिया। अटारी बॉर्डरवरून 145 पाकिस्तानी भारतातून परतले, तर 275 भारतीय नागरिक पाकिस्तानातून मायदेशी परतले। गुजरातमधील मेहसाणात 50हून अधिक पाकिस्तानी हिंदू कुटुंब स्थायिक, कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात परत जाण्यास नकार, पाकिस्तानमध्ये हिंदू कुटुंबांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल दिली माहिती। अतिरेक्यांसोबत लग्न करून परतलेल्या 2 पाकिस्तानी महिलांचा पाकिस्तानला जाण्यास नकार, भारतात जगायचं आणि भारतातच मरायचं, पाकिस्तानी महिलांची भूमिका, 15 वर्षापासून दोन्ही महिला जम्मू काश्मीरमध्ये वास्तव्यास। पाकिस्तानातून महाराष्ट्रात आलेल्या नागरिकांचं ट्रेकिंग सुरू, जे केंद्राच्या आदेशात बसतील ते बाहेर जाणारच, फडणवीसांकडून स्पष्ट। पाकिस्ताननं सुरुवात केली, पंतप्रधान मोदी शेवट करतील, राफेलचा करार हा त्याचाच एक भाग, पाकिस्तान परत भारतावर हल्ला करण्याची हिंमत करणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। पहलगाममध्ये हिंदूंचं नाव विचारून मारण्या एवढ्या वेळ दहशतवाद्यांकडे होता का, काँग्रेस नेते वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य। पहलगाम हल्ल्यावरील वक्तव्याचं विजय वडेट्टीवारांकडून माध्यमांवर खापर, काही माध्यमांनी तोडून मोडून माझी वक्तव्य दाखवली, पीडित कुटुंबियांना वेदना झाल्या असतील तर माफी मागतो, वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण। वडेट्टीवार यांचं डोकं फिरलंय, वडेट्टीवारांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून प्रसाद लाड यांची टीका। काँग्रेस मृतांच्या कुटुंबियांना खोटं ठरवण्याची क्रूर चेष्टा करतंय, जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा, वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरून चित्रा वाघ यांची खोचक टीका।
वडेट्टीवारांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात मुंबईमध्ये शिंदेंची शिवसेना आक्रमक. वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलन. पहलगाम हल्ल्याकडे गांभीर्यानं घेणं गरजेचं. सरकारनं कठोर कारवाई करत जोरदार प्रत्युत्तर देणं खूप गरजेचं. संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या जगदाळे कुटुंबातील एका मुलीला डी.वाय. पाटील संस्थेत नोकरी मिळणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अजिंक्य पाटील यांना फोन. पहलगाममधला पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बंद. पहलगाममधील टॅक्सी स्टँडवर शेकडो गाड्या उभ्या. दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटकांची काश्मीरकडे पाठ. कराची स्टॉक मार्केट 2800 अंकांनी गडगडलं. 3 लाखांहून अधिक लोकांचं झालं नुकसान. सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले $1.4 बिलियन. सिंधू जल करार रद्द करण्यासह 5 मोठे निर्णय घेण्यात आल्याने पाकिस्तानची कोंडी. रक्ताचे पाठ वाहतील असं म्हणणाऱ्या बिलावल भुट्टोचं कुटुंब पाकिस्तान सोडून पळालं. लष्कर प्रमुखांनंतर बिलावल भुट्टोचं कुटुंब देश सोडून पळाल्याची माहिती. पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये घबराटीचं वातावरण. जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या अधिवेशनात पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त. दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना श्रद्धांजली. दहशतवादाविरोधात पहिल्यांदा पूर्ण काश्मीर रस्त्यावर उतरलं. पहलगाम हल्ल्याचा काश्मीरने एकजूट होऊन निषेध केला. 26 वर्षांनंतर प्रथमच काश्मीरमध्ये तीव्र संताप पाहिला. अब्दुल्लांचं वक्तव्य. पाकिस्तानला अजूनही समजत नाही की त्यांनी मानवतेविरोधात गुन्हा केलाय. आम्ही 1947ला त्यांच्यासोबत गेलो नाही तर आता का जाऊ? आम्ही अधिक मजबूत आहोत. तर फारुख अब्दुल्ला यांचे पाक सरकारला हे खडे बोल. पहलगाम हल्ल्यासंदर्भात संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा. आरजेडीचे राज्यसभा खासदार मनोज झा यांची पंतप्रधान मोदींना पत्र लिहित मागणी. पाकिस्तानच्या शांतता कमिटीच्या ऑफिसमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची माहिती. पेशावरमध्ये बॉम्बस्फोटात 7 जणांचा मृत्यू तर स्फोटात 10 जण जखमी झाल्याची माहिती. पाकिस्तान समर्थन प्रकरणी नालासोपाऱ्यातील 3 जणांना अटक. उस्मान गनी इक्बाल, सय्यद तौशिक शेख, अदनान शेख अशी तिघांची नावं. तिघांनाही 30 एप्रिलपर्यंत. केंद्र सरकारच्या 48 तासांच्या इशाऱ्यानंतर नागपुरातील काही पाकिस्तानी नागरिकांनी स्वतःच पोलिसांकडे धाव घेतली. तर काही पाकिस्तानी नागरिकांच्या घरी जाऊन पोलिसांनी पडताळणी करत अर्ज भरून घेतले. पहलगाम हल्ल्यानंतर अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्याच्या तिजोरीतून 64 लाख खर्च. पर्यटकांना परत आणण्यासाठी अगिरिकन ट्रॅव्हल्स कंपनीकडून विमान व्यवस्था. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक. राज्यातील विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होणार. दुपारी 12 वाजता ही बैठक होईल. स्वतःच लोकांना मारतात आणि पाकिस्तानवर आरोप करतात. पहलगाम हल्ल्यावर पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने ज्ञान पाझळलं. तर आफ्रिदी जोकर माणूस. असदुद्दीन ओवेसी यांचा पलटवार. पाकिस्तानी हिंदू क्रिकेटपटू दानिश गनेरियाची शाहिद आफ्रिदीवर टीका. आफ्रिदी अतिरेकी विचारांशी जुळलेला आहे. माझ्या मते त्याला भारतीय टेलिव्हिजनवर किंवा देशात व्यासपीठ देऊ नये. त्याने मला इस्लाम धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला अशी केली टीका. माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरचं युट्यूब चॅनल भारतात बॅन. पाकिस्तानातले शेकडो युट्यूब चॅनल्स भारतात बॅन. समा टीव्ही, बोल न्यूज, जिओ न्यूज भारतात बॅन. पाकिस्तानच्या गिलगिट भागात पाकिस्तान सरकार विरोधात निदर्शनं. पाकिस्तान सरकार विरोधात पाकिस्तानीच रस्त्यावर उतरले. जळगावमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम बांधवांसह महिलांचा आंदोलनात सहभाग. धुळ्याच्या शिंदखेड्यामध्ये मुस्लिम बांधवांकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध. काळ्या फिती लावून मुस्लिम बांधवांकडून निषेध व्यक्त. राज्य सरकारकडून महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल स्थापन करण्याचा निर्णय. पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी पर्यटन मित्र स्थापन करणार. मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया थांबवली. सूत्रांची माहिती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय. पुण्यात 1 मे रोजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंगल कलश यात्रेचं आयोजन. समता भूमीपेठ ते केसरीवाडा अशी मिरवणूक काढण्यात येणार. मे महिन्याच्या अखेरीस 10 दिवसात मतदार संपर्क मोहीम राबवा. जिल्ह्यात संविधान रॅली आणि कार्यक्रमांचं आयोजन करा. काँग्रेसच्या हायकमांडकडून राज्य सरकारला सूचना. गिरीश महाजन धमकी प्रकरणी याचिका निकाली. प्रकरण बंद करण्याचा सीबीआयचा कनिष्ठ न्यायालयात अहवाल. जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी विश्वस्तांना धमकी दिल्याचा आरोप होता. एनआयए कोर्टाकडून तहबूर राणाला 12 दिवसांची एनआयए कोठडी. 18 दिवसांची एनआयए कोठडी संपल्यानंतर राणाला पटियाला कोर्टात हजर करण्यात आले होतं. तहबूर राणा 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार. अॅडव्होकेट महेश मुळे बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा खटला लढणार. विशेष सरकारी वकील म्हणून मुळेंची नियुक्ती. सत्र न्यायालयातील खटल्यासह हायकोर्टात सरकारची बाजू मांडणार. जपानी कंपन्यांना भारतात सौर ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीची संधी. जपानी उद्योगांसाठी पुण्यात औद्योगिक पार्क. जास्तीत जास्त कंपन्यांनी भारतात यावं. भारत आणि जपानच्या बैठकीत फडणवीसांचं प्रतिपादन.
लेखी आश्वासनाशिवाय एल्फिस्टन पुलाचं काम सुरू होऊ देणार नाही. प्रकल्पबाधित 2 इमारतींमधील नागरिकांची ठाम भूमिका. कुर्ला स्थलांतराला हाजी नुरानी लक्ष्मी निवास इमारतीचा विरोध. ठाकरेंच्या शिवसेनेचे 45 ते 50 माजी नगरसेवक शिवसेनेत. मुंबई महापालिका निवडणुकीत भगवा झेंडा फडकवायचा आहे असा निर्धार. माजी पालकमंत्री पदाची इच्छा लवकरच पूर्ण होईल. वाघेश्वराकडे आल्यानंतर बऱ्याचशा इच्छा पूर्ण होतात. माजी पालकमंत्री पदाची इच्छा सुद्धा पूर्ण होईल. भरत गोगावले यांच्याकडून आशा व्यक्त. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय गायकवाडांना समज दिली. मंत्री भरत गोगावले यांची माहिती. तर चूक लक्षात आल्यावर गायकवाडांनी दिलगिरी व्यक्त केल्याचंही गोगावलेंनी म्हटलं. मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. 2023 मध्ये जाहीर सभेत दत्ता दळवींनी एकनाथ शिंदेंवर शिवराळ भाषेत टीका केल्यानंतर झाली होती अटक. जळगावच्या अंमळनेरचे पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष श्याम पाटील यांचा पदाचा राजीनामा. पक्षातीलच काही लोकांकडून कार्यकर्त्यांची अडवणूक होत असल्याचा आरोप. बदलापूर स्टेशनवर प्रवाशांची चेंगराचेंगरी. रेल्वे प्रशासनाचं नियोजन चुकलं तर विदारक परिणाम दिसतील. राजू पाटलांची व्हिडिओ ट्विट करत टीका. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलचा दणदणीत विजय. कल्याण शेट्टी यांच्या श्री सिद्धेश्वर विकास पॅनलचा 18 15 जागांवर विजय. करमाळ्याच्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी आमदार नारायण पाटील. व्हाईस चेअरमनपदी महेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 21 पैकी 21 जागांवर विजय. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंगल कलश यात्रेत लहान मुलांचा सहभाग. उन्हामुळे लहान मुलांना काही झाल्यास याची जबाबदारी घेणार का, रोहिणी खडसेंचा सवाल. रोहिणी खडसे आणि शिंदेच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंमध्ये जुंपली. कोण ज्योती वाघमारे? ज्यांना ओळखत नाही त्यांच्यावर बोलत नाही. रोहिणी खडसेंचं ज्योती वाघमारेंना उत्तर. तर मी तुमच्यासारखा बापाच्या जीवावर राजकारण करत नाही. ज्योती वाघमारेंची टीका. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंगल कलश गौरव यात्रेचं धुळे शहरात जल्लोषात स्वागत. पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची अजित पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. जळगाव जिल्ह्यातील तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी कार्यालयात हजेरीसाठी बायोमेट्रिक मशीन बसवा. रासपाची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. जळगावच्या पारोळ्यात फटाका फॅक्टरीच्या 3 मालकांना 10 वर्षांचा कारावास. कोर्टाने 16 वर्षापूर्वी आगीत 21 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरवलं. पैसे घेतल्याशिवाय काम होत नसेल तर 50 लाख रुपये आणून ठेवतो, मात्र शेतकऱ्यांची अडवणूक करू नका. आमदार रत्नाकर गुट्टे अधिकाऱ्यांवर भडकले. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फळसणकर उद्या निवृत्त होणार. मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी रितेश कुमार सदानंद दातेंच्या नावाची चर्चा. गोंदिया सडक अर्जुनी तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान. आमदार राजकुमार बडोलेंकडून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. मुंबईकरांच्या पाणी चिंतेत वाढ. 7 धरणांमध्ये केवळ 25% पाणीसाठा. शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाई. भांडूप, निक्रोळी, कांजूरमार्ग परिसरात आज पाणी पुरवठा बंद. जलवाहिनी जोडणीच्या कामासाठी सकाळी 11:30 वाजेपर्यंत पाणी बंद राहणार. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या भाड्यात दुप्पट वाढ होणार. बेस्ट बस भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला अखेर मुंबई महानगरपालिका प्रशासनाची मंजुरी. बस मार्ग क्रमांक A30 पुन्हा सुरू. विक्रोळी आगार ते मुंबई सेंट्रल आगार दरम्यान आठवड्याचे 7ही दिवस बस सुरू राहणार. दिवाळीपूर्वी म्हाडाकडून मुंबईतील 5000 घरांची सोडासोडतीतील घरांची संख्या जाहीर करण्यात आली असली तरी घरं कोणत्या परिसरात कोणत्या उत्पन्न गटासाठी असणार याचा तपशील मात्र अद्याप जाहीर नाही. कोकणातील वंदे भारत तेजस एक्सप्रेस पावसाळ्यातही धावणार. कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा. रेल्वे प्रशासनाकडून आगाऊ आरक्षण प्रणाली अद्ययावत करून तिकीट उपलब्ध. शालेय मुलांच्या सुरक्षेसाठीचा शासन निर्णय सादर. बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शिफारसी देण्यात समिती नेमण्यात आली होती. मुंबईतील गोरेगावमध्ये असलेल्या मोतीलाल नगरचा पुनर्विकास अदानी समूहाकडूनच होणार. पुनर्विकासाच्या निविदेला राज्य सरकारची मान्यता. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या घोटाळ्यावर पडदा. ईडीच्या क्लोजर रिपोर्टचा दिल्ली न्यायालयाकडून स्वीकार. ईडीकडून गुप्त तपास करूनही कोणताही गुन्हा सिद्ध झाला नाही.